भूदेव संताची सदा सत्कर्म योगे परिहार वाले सर्वाभूते जय जय सर्वांनी मांडी घालायची आहे, हात जोडायचे आहेत, डोळे बंद करून प्रार्थना म्हणायची आहे. आया वाचा मनोभावे आया वाचा मनोभावे स्वामी म्हणविसे स्वामी म्हणविसे राय रामाची रामाची बुद्धी दे रघुनायका बुद्धी दे रघुनायका आशीर्वाद प्रतिवर्षाप्रमाणे सेवा चालू आहे. समर्थांचं पद घेतलंय. एक देव आहे खरा माये नाथीला पसारा. एक देव जगामध्ये आहे, बाकी सगळा पसारा आहे म्हणा. महाराज व्यवहार उदाहरण सांगा म्हणजे समजेल आम्हाला. पेशंट सापडत नाही म्हणलो मी फोन केला आमच्या गल्लीत हरिभाऊ सापडल्याबरोबर डॉक्टरने मला सांगितलं हो साहेब हरिभाऊ कुठे राहतात अमक्या ठिकाणी, वय किती अमक्या ठिकाणी. लगेच फोन लावला वर्षा बाजूला 1,65,000 रुपये काढा. हरिभाऊ राहिले काय नाही राहिले का हा विषय, पण मला 1,65,000 पाहिजे. नवरा म्हणून याला माया बाजार असं म्हणायचं. आणि या मायेतून सुटायचं असेल तुम्ही प्रत्येक जीवानं काय करावं. एक देव आहे, एकच देव आहे. पूर्वी होता, आज आहे, उद्या असणार आहे. तुम्ही आम्ही जगत उद्या नाही आहे, पण परमात्मा आहे. हा परमात्मा कसा आहे तो ओळखण्याकरता संतांची संगती आवश्यक आहे. सेवेकरीचा आवाज करू नका. सेवेकरी संतांच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर चांगले विचार येणारच. आणि हा विचार सुचत पाहिजे. हो क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार. यातून बाहेर पडायचं आपल्याला, जन्मच घ्यायचा नाही आपल्याला. म्हणून जीवन काय करायचंय, भगवंताला आपलं असं करायचंय. हा भगवान कसा परमात्मा आहे. एक देव आहे खरा माये नाथीला पसारा. बाकी सगळं माया बाजार आहे. मोठ्याची एवढी सेवा झाली आम्हाला खरं कळतच नाही. मोठ्याची खूप सेवा झाली आपल्याला खरं कळतच नाही. आणि म्हणून समर्थांना सांगावं लागलं बाबा रे एक देव आहे खरा माये नाथीला पसारा. त्याची सगळं पसारा म्हणा. पसारा सोडून जावं लागतं एक दिवशी आपल्याला.
विचारी जाणावे ज्ञाता दयासी म्हणावे. ज्ञाता म्हणजे शहाणा, हुशार, शिकलेला, सुशिक्षित, त्याला ज्ञाता असं म्हणतात. ज्ञाता कोणाला म्हणावं? ऐसे विचारे जाणावे. तो विचार करतोय पुन्हा जन्म, पुन्हा मरण, पुन्हा जन्म, पुन्हा मरण नकोय मला, त्यातून बाहेर पडायचं शिकायचं आपल्याला. म्हणून त्या भगवंता आपल्याशी केलंच पाहिजे. रामदासाचे बोलणे स्वप्ना माझी जायचे. समर्थाने निष्ठून सांगितलंय पूर्वी परमात्मा होता, आज आहे, उद्याही असणार आहे. काय कॉन्फिडन्स आहे आपण सांगू शकतो का? सांगा आपली गॅरंटी नाही सांगू शकत आपण. पण समर्थाने सांगितलंय देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, चालतं चालतं ठीक आहे. आपली उपासना कमी पडते, तपश्चर्या कमी पडते, आपली भक्ती कमी पडते आहे. म्हणून तो परमात्मा लांब 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 वाटतो. तर जवळ करायचं असेल एकच उपाय, ते म्हणजे फार हळूशी सांगू नका महाराज. जो संसार संगे दुखवला विविध तापे पोळला, तोच एक अधिकारी झाला परमार्थासी. जन्म म्हणून परंतु कंटाळा झाला आलेला आहे तो परमार्थाला लायक. जो संसार संग दुखावला, विविध तापे पोळला, आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक तीन तऱ्हांचा कंटाळून गेलेला आहे तो अधिकारी झाला. कशासाठी? परमार्थ करता. परमार्थ तो नोही मंदिरामध्ये तरी कृपा होईल माझ्यावर. इम्पॉसिबल. अरे 12 वर्ष तपश्चर्या केली आहे. किती वर्ष? 12.
तेव्हा त्यांना एक स्वातंत्र्याचा कण एवढा कृपावसार लाभलेला समजे आम्ही काय येतोय मग कळलं का भक्तावर कमी या लक्षणा मला धनाची नाही मनाची नाही डोक्याला गुंडाळलेली माणसं सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात प्रियम उत्तमम एवढी परमार्थ सोपाने चर्चा करणं पण एकदा करू लागलो की नाही ती गोडी आविटे महाराज मला गाव वाजवायला येत नाही बफा वाजवायला येत नाही पेटी वाजवायला येत नाही गायला येत नाही काही येत नाहीये नुसतं येऊन बस नुसतं येऊन बसल्यानंतर काय होणार आहे गोडी निर्माण भजनाची सारे गम पद्धतीचा येणार नाही तुला ठीक आहे नादिन दिन येणार नाही तुला मान्य आहे पण 7 दिवसानंतर 8 दिवसानंतर 10 दिवसानंतर काही संगीत कळायला लागेल संगीत म्हणजे भगवान परमात्मा आहे दत्त महाराजांना संगीत फार आवडतं तर तुम्हाला नाव प्रसन्न करायचं असेल बाकी काही करायचं नाही महाराज गायचं उत्तम गाताना चोरायचं नाही म्हणून कधी भाऊ कोण निष्काम भावनेनं गायचं महाराज आणि म्हणून त्या परमात्म्याची कृपा व्हायची असेल प्रत्येक जीवानं काय करावं त्या भगवंताला आपलंसं करावं महाराज तो परमात्मा खूप दयाळू आहे खूप कृपाळू आहे खूप प्रेमळ आहे हे कळण्याकरता संतांची संगती आवश्यक आहे सत्संगती लाभली आहे तर जीवाला जीव काय करेल भगवंताच्या क्षणभर राहणार नाही लक्षात ठेवा म्हणून ज्याला जमेल त्या प्रत्येक जीवानं काय करावं भगवंताला आपलंसं करावं आपुला तो एक देव करुणी आपुला तो एक देव करुणी संध्याकाळच्या वेळेला ते जाणकार माणसं असतं तुमच्यासाठी म्हणून म्हणावं लागतंय मला तर मी शंखच मला माहिती काही येत नाही तेव्हा आपुला तो एक देव करून घ्यावा देणे जीवा सुख तो हे
भगवंत आपलं करत असेल फार आवड विषय कोणी महाराज स्नान झाल्याबरोबर देवाची द्वारी भाषण हरी येणे मुक्तीचारी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा असोनी संसारी जीवे करी ज्ञान देव म्हणे असाची आठवणे हरिपण काय म्हणायला माहिती माझं मित्र सुरू झालं इतकं वर्षाचा अनुभव ब्रह्मानंदी देह फुलोनिया जाई चांगला चांगला झोप लागते मला झोप लागू नये पण हरिपाठ म्हणाला प्रत्येक जीवाला काय करावं स्नान झालेलं झालं फार वेळ जाऊन बसू नका बायको रागवेल मार बायको थोडा वेळ बंद लावा हरिपाठ तरी म्हणत जावा विष्णू सहस्रनाम तरी म्हणत जावा निदान रामरक्षा म्हणत जावा काही येत नाही तुम्हाला एक माळ करत जावा म्हणजे काय होईल ओमिक्रॉन येणार नाही आपल्या गावामध्ये तो येऊ नये असं वाटत असेल फक्त जीवानं काय करायचंय भगवंत अभ्यास करा हाच असे मूळ अभंगामध्ये दैवंती रागामध्ये समर्थ सांगू लागले एक देव आहे संगते सुख वाटी जीवा वैष्णवा संगते वैष्णवा संगते सुख वाटी जीवा वैष्णवा संगते सुख वाटी जीवा
करूया आपण 40 मिनिटं उरलेली आहेत 40 मिनिटात अख्खं संपूर्ण पुढच्या वर्षी मी येणार नाही अरे वाईट थोडंसं प्रेमानं भजन करा मोठ्याने भजन करा आवडीनं भजन करा समो श्री विधिसुत नारद वैष्णवन मोहाय एक समो श्री विधिसुत नारद वैष्णवन मोहाय तीरथ प्रभु की भात बराई तीरथ प्रभु की भात बराई अति सुख मन मोह पाया सदा शिव विधि विष्णु जिया मंदिरी आरे श्री समवेत युक्त भनी देखो नियाय श्री हरि एकदा असा प्रकार घडला भगवान ब्रह्मदेवांची स्वारी सावित्रीला काय म्हणाली खूप तुझ्या बाहेर फिरायला करू नये आपण चल म्हणले बाहेर फिरायला जाऊ पूर्वी सासू जिवंत असताना सासरी जिवंत असताना नवऱ्यावर फिरायला जायची बंदी होती सासू जिवंत असली काय सासरा जिवंत असला काय ती मदत द्यायची नाही अहो तो काय हा आलो काय म्हणतेस ग बरा ना शॉपिंगला जायचंय बरं एकूण एक ऐकून नाही म्हणून करणार जर फिरायला नेलं नाही संध्याकाळी रात्री नाही म्हणून बायकोला सांगितलं फिरायला जायचं का आपण सावित्री म्हणजे ठीक आहे सावित्री आणि ब्रह्मदेव संसार विमानामध्ये बसलेले आहेत आणि मजा निर्माण करीत 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 वैकुंठात दाखल झाले भगवान शंकर पार्वतीला विचारलं पार्वती 2 वर्ष झाले बाहेर कुठे हिंडणं नाही कुठे फिरणं नाही मोकळ्या मनाने कुठे जाणं नाही बाहेर पडलं की मास्क लावा सॅनिटायझर वापरा
माती करा, दगड करा, गुन्हे करा, सिमेंट करा, सारखं कायदेच. ते का प्रश्न विचारला, तू चांगला आहे बाबा असं खरं सांग मला. बुवा साहेब तुमची उलट कसं बोलणार मी? तुम्ही खरं सांगतो म्हणला काय नाही. कायदे सांगण्यासाठी असतात म्हणा, पाळण्यासाठी नसतं. जगाला सांगे ब्रह्मज्ञ स्वतः स्वतः कोरडे भाषा जगाला सांगायचं नसतं. तेव्हा अशा प्रकारे भगवान शंकराने विचारलं, पार्वती 6 वाजून गेले, खरं येतीस का? पार्वती शहाणी होती. ती काय म्हणजे माहिती का? मग कृष्ण अक्कलच नाही. शंकर म्हणजे हळू बोल, सत्यंतर लोक ऐकतायत असं नवऱ्याचं धाड बनव. किंमतीला कान असतात, हळू बोल जरा. पार्वतीकडे तर आतमध्ये गेलेली आहे. संध्याकाळी 6 वाजून 5 मिनिटं झाले होते. देवापुढे दिवा लावला. देवापुढे दिवा का लावला? बाहेर का देवा नवऱ्याचं नव्हते. हा म्हणून देवापुढे दिवा लावला, उदबत्ती लावली, धूप लावला, गणपती स्तोत्र म्हटलं पार्वतीनं, रामरक्षा म्हटली, भूत लागू नये म्हणून भीमरूपी स्तोत्र म्हटलं. ही पूर्वापार परंपरा आहे, लक्षात ठेवा. आणि मग पार्वतीने खून केली नवऱ्याला. अहो खून केल्याबरोबर BMW बाहेर गाडी काढली की मान काय बोल गप्पा मारतात. BMW होती काय? तू होतास का म्हणलं? नव्हता ना. मग आहे तूही नाही ऐकत. तुम्ही असं नको आहे. भगवान शंकराने पार्वती नंदीवरती बसलेले आहेत आणि मजा दरबार करीत 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 वैकुंठात दाखल झाले. भगवान विष्णू परमात्मा आणि लक्ष्मी माता आमची स्वागत केलं. या या बसा, नमस्कार, गुळाचा खडा घ्या, पाणी प्या. आगत स्वागत आपण केलंच पाहिजे. कुणीही मोठा असू आपल्यापेक्षा. या बसा. का दुसऱ्याला मान दिला की नाही आपण आपला मान वाढत असतो. लक्षात ठेवा. मी यांना काय मागवलं तुम्ही तिथं म्हणा, माझ्या मागं म्हणत जावा. का मी नेहमी गाणारे असेल, मी वर्षात नाही एकदा गातोय. कधीतरी येणारा चान्स नसतो. रोज येणारा चान्स द्यावा, मोठ्यांचा मान राखावा. तेव्हा भगवान विष्णू परमात्म्याने लक्ष्मीनं स्वागत केलेलं आहे. या देवा बसा. तिने देवच्या ठिकाणी बाहेर बसलेल्या आहेत गप्पावर. 3 स्त्रिया आत गप्पावर बसलेल्या आहेत. 3 देव 65 ला संपताय. 3 स्त्रिया एकत्र आलेल्या आहेत. हे पाहून या रागाचा आडाण आहे. आडाणी माणसं